नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरी जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थ हे चौघेही पाणीपुरी खात असतात. त्यावेळी अचानक नंदिनीला फोन येतो, तर नंदिनी थोडीशी बाजूला जाते. त्यावेळी आता अचानक काव्याला ठसका लागतो. आता जीवा आणि पार्थ हे दोघेही तिथेच असतात आणि ते दोघेही पाहत असतात. त्यावेळी आता पार्थला काव्याला ठसका लागल्यामुळे अस्वस्थ होतं आणि तो म्हणतो, काव्य सावकाश, वर बघा, वर वर, असं तिला तो म्हणत असतो. परंतु काव्याच्या सगळ्या सवयी तर जीवाला माहिती असतात आणि तिला ठसका लागल्यानंतर काय करायला पाहिजे हे सुद्धा जीवाला माहिती असतं. पार्थ तिला म्हणत असतो की वर बघा, वर बघा, परंतु त्याने तिला काहीच फरक पडत नसतो. तर जीवा लगेच ग्लासमध्ये थोडंसं पाणी घेतो आणि हातावर थोडंसं पाणी घेऊन तिच्या डोक्यावरती टाकतो आणि थोडंसं असं तिच्या डोक्याला हलक्या हाताने मारत असतो. आता त्यावेळीच नेमकं नंदिनी तिथे येते आणि ती पाहते आणि तिला हे पाहून तर आश्चर्यच वाटतं. त्यानंतर लगेच आता ती जीवाला म्हणते, काव्याला ठसका लागल्यानंतर असं केल्यानंतरच तिला बरं वाटतं, हे फक्त आमच्या घरातल्यांना माहिती आहे. तुम्हाला कसं हे कळलं जीवा? आता हे ऐकल्याबरोबर तर जीवाच्या हातातील तो पाण्याचा ग्लास खाली पडतो आणि फुटतो. तुम्हाला काय वाटतं? नंदिनीला थोडासा डाऊट येईल का की जीवा किंवा काव्या दोघांपैकी कोणीतरी एक असं उत्तर देईल जे पार्थ आणि नंदिनी या दोघांनाही पटेल आणि यावर कोणी जास्त विचार करणार नाही? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.